नमस्कार. तर आलोय बुद्ध विहारमध्ये जीवन गेलतो जेवायला. आमंत्रण त्यांना दिलं तर आम्हाला पण सांगितलं होतं. सगळं झाल्यावर सांगते ती. आलो आता प्रसाद खाऊन. बघा लाईट ये जा. लाईट आपलीच हलते का सगळी हलते बघ बरं. तर आलोय बघा जीवन आता. प्रसाद खाऊन आले. थोडासा आणला पण बानूसाठी शिरा. पाया ही बोललो. मी ना बाई हेड बनवला, मरणाची पोरं होती, मला लय लाज वाटते. तर भरपूर जणांचं असं म्हणणं आहे, तुम्ही मगाशी बघितलंच असेल. तर लोक म्हणजे नाव ठेवतात का चांगलं बोलतात काय माहिती. म्हणजे भरपूर असं वहिनींना म्हणजे भेटल्या वाटतं भाऊ बहिणी, ते विचारत होत्या भाळवण्यातल्या बाया आहे. आता हो का येतंय त्याला काय करायचं. आणि मुद्दाम तर कोण आणत नाही ना. मुद्दाम असतं तर कोण माणूस एवढं हे करत नाही. पण आता हो का ज्याची सोच, ज्याला त्रास होतो त्यालाच माहिती असतंय काय असतंय काय नाही. त्यामुळं भक्ती आणि ही मी सगळ्या देवाला सारखंच मानते. देव असो नाहीतर बाबासाहेब असो, दोन्हीला मी सारखंच मानते. असं काय नाही की बाबासाहेब आपल्याला म्हणला नाही की देव सोडून द्या आणि माझीच भक्ती करा असं म्हटलेलं नाही. बाबासाहेब म्हणले सगळं धरा. पण आताची पिढी काय म्हणती की फक्त बाबासाहेबांना मानायचं. असं थोडीच आहे. आता परंपरा पहिल्यापासून देव आलेला काय ते फेकून द्यायचं. घरात पहिल्यापासून देव असलेलं फेकून देता येतं का. कोण तर तुम्ही तर देचाल का. आता कुठं फोटो पडलेला असेल तर आपण माणूस उचलून आणतो का नाही, आणून घरात ठेवतो का नाही, का आपण त्याला ओलंडून जातो का फेकून देतो फाडून, ठेवतोच का नाही. मग आता तुम्ही विचार करा की आपण गहलेलं किंवा काय झालेलं आपण फेकून देऊ शकत नाही. घरी आणतो पुंजतो. हो का माझ्या पहिल्यापासून तुम्ही काय का म्हणून नावं ठेवू किंवा काय ठेवू मला काय फरक नाही पडत. आपण सगळ्याला सारखंच मानतो. राहिला प्रश्न लोकांचा, तर लोकांच्या याच्यावर आपण जगत नाही. आपण आपल्या मेहनतीवर आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय येतंय आणि काय नाही. तर हो, तुम्हाला जे वाटतंय ते खरं, आणि ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी काय यूट्यूबला अंगात आणून दाखवू का की तुम्हाला खरं वाटन. हे काय भावलीचा खेळ आहे काय. लोक उठून सुटून काय पण बोलतात. आता तुम्ही बघितलं असेल राधा वहिनीच्या हेडवला, ते मला जमत नाही. त्यासाठी कोणत्या थराला जाणं हे मला शोभत नाही. तुम्ही बोलणारे आहेत, फुकटचं तोंड आहे म्हणून काय पण बोलायचं. अरे जरा जपून बोला. देव पण आहे या जगात, असं नाही की नाही. लोक खच्चकरण भरपूर करतात देवाचं, पण ज्या वेळेस मराच्या ट्रेपला येईन ना त्यावेळेस देवच असतो, हे विसरू नका तुम्ही. सगळ्याला माना ना. मी सगळ्याला मानते. असं काय नाही की मी देवाला मानते आणि बाबासाहेबाला मानत नाही, असं नाही. मी बाबासाहेबाला पण मानते आणि देवाला पण मानते. कळलं का. त्यामुळं कुणी विचारू नका की यूट्यूबला दाखव आणून. हे काय भावलीचा खेळ नाही. जर तुम्हाला हे वाटत असेल, मला कसं आहे माहिती आहे का, देवाने मला स्वतः म्हणजे काय झालेल्या गोष्टी आहेत मी तुमच्यासोबत नाही शेअर करू शकत. काही गोष्टी या बाणूसाठी पण मी बोललेली आहे. पण देवाला ज्या माणसाची आवड असते त्या माणसाकडेच येतो देव, कुणाकडे पण येत नाही, जनावरांकडे पण येत नाही. पण बोलण्याचा उद्देश तुम्ही असला काय पण कमेंट करत जाऊ नका किंवा कोणापाशी पण काय बोलत जाऊ नका. आता वहिनीचं नाही श्रद्धा, त्याला आपण काय करणार. पण मानायचं म्हणल्यावर सगळ्यात देव मानतात की ते पण. म्हणजे मी माझ्या मनाने नाही. आता हो का गावची यात्रा असली मग जाय धुणं सारवान हे करून आपण नारळ करतोच की, का खायलाच पोळ्या करतो आपण. उगा माणसं येडी आहे ते 9 दिवसाचा उपास धरायला. काय तर त्यांना गहुला असेल त्याच्यामध्ये म्हणून उपास धरत असतात. आपण घटात धरत नाही का. आखी दुनिया घट मग म्हणतात दसऱ्याचं सारवून धुणं काढलंय आणि जत्राचं मग म्हणलं का नाही 9 दिवसात बाया घट बसले तर मंदिरात आणि आता घट बसले तर धुणं. मग काय म्हणतात आम्ही जत्राचं काढलं. पण काढते तर ते देवासाठीच काढताय ना.
पण म्हणण्याचा उद्देश आता तुमचा बघा, काय तुम्ही बोलताय आणि काय नाही. तुम्हाला पटत असेल तर बोला, मला तर काय पटत नाही. भरपूर भावनेतल्या बाया म्हणतात, आता काय त्यांच्या प्रत्येकाच्या समोर म्हणताय, त्यांच्या पुढं अंगात आणून दाखवू का त्यांना खरं वाटन? चाष्टा बिष्टा आहे काय? भावला भावलीचा खेळ नाही. बघायच गेलं तर देव फुडतो पण आणि फुडून पण दाखवतो. तुम्ही मानत नाही तर मी पण मानायचं नाही का? ज्याला कुणाला उत्तर पाहिजे असेल तर मी आशा करते की आता मिळालं असेल तुम्हाला. कारण ज्याची ज्याची सोच असते तुम्ही बदलत जाऊ नका. प्रत्येकाच्या घरात भांडणं लावायचं करत जाऊ नका. असं कितीक तर आहेत. एवढी मोठी येडायची जत्रा आहे, आखी दुनिया जाती का जाती? देवासाठीच जाती ना, का खाण्यापिण्यासाठी जातं? काय बोलताय? तुम्हाला पटतंय तुम्ही बोला बाबा, आपल्याला तर काय पटत नाही. हो का, मला जे वाटलं ते मी बोलले. मी इतकी तुम्हाला सांगत नव्हती का? मला सांगू वाटत नव्हतं का? पण मी देवाला मानते पण, आणि सगळ्या गोष्टी मी मानते. बाबासाहेबाला पण मानते. ज्यावेळेस बाबासाहेबाचं काय असेल त्यावेळेस मी हजर असते, पूजा करते. आणि ज्यावेळेस देवाचं काय असेल तर तिथं पण हजर होते, करते. पण आमची मजा हजा होती. आता वहिनी मला चेष्टात काय पण बोलतात, पण मी सिरियसली नाही घेत कोणची गोष्ट. पण तुम्ही का म्हणजे त्या बोलल्या म्हणून तुम्ही पण बोलायचं असं नियम आहे का? असल नियम तर बोला बाई, मला नाही फरक पडत. मग आता आम्ही भाऊजया ननंद भाऊजया कमी आहे, पण मैत्रिणी आहे आम्ही. तुम्हाला माहिती आहे का याच्या आड काय होतं, आम्ही कसं बोलतो? आम्ही आरतूरच बोलतो एकमेकीला. पण आता लाजा काजा माणूस कॅमेऱ्याच्या याच्या पुढं आवाजावं बोलावंच लागतंय. मान सन्मान द्यावाच लागतो. मग ते पण देऊ नका. माणूस आहे, माणूस आहे तर सन्मान द्यायचा नाही. सगळी एकसारखे येतात, आरतूरच बोलायचं ना. काय बोलताय? गावातल्या बायांना तर आमच्या तेवढीच कामधंदा आहेत. उतरायची आणि ती धंदा मांडायचा. तर चला, जरा जास्तच बोलले असेल मी पण जे पण बोलले मला वाटतं मी योग्य बोलले. आणि तुम्हाला त्यातनं उत्तर भेटलं असेल. आणि नसलं भेटेल तर तुम्ही भाळवणीतलेच आहेत, तुम्हाला माहिती असेल. या घरी तुम्हाला दाखवते मी की देव असतात का नसतात. मग एवढं देव आहे तर टाक बाई उचलून. मग घरातलं म्हणते आमच्याच्यानी तर होत नाही. कारण आम्हाला कुठं देव घावला तर आम्ही उचलून आणतो, देवाऱ्यावर मानतो. येड आहे बे माणूस. तर चला, ज्याला नावं ठेवायच्यात ते ठेवतंय. मला फरक नाही पडत. आपल्याला माहिती आहे आपण सगळ्याला मानतो.